नमस्कार, मी एके सर परत एकदा एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतोय। इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आपण सुरू केलेलं आहे, स्टॅटिक संपलेलं आहे आणि डायनॅमिकच्या आपण एंडिंगकडे आहोत। यानंतर फक्त एक 3-4 व्हिडिओ येतील, फक्त अर्धा पाऊण तासाचे हे व्हिडिओ असणार आहेत। काहीही टेन्शन घ्यायचं नाही, प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजणार आहे। आता प्रोजेक्टाईल मोशन हा काही फार मोठं युनिट नाहीये, फार मोठा चॅप्टर नाहीये, छोटाच पार्ट आहे, पण कन्सेप्च्युअली तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि समजायला देखील खूप खूप सिंपल आहे। काही टेन्शन घ्यायचं नाही, 10 ते 15 मिनिटांमध्ये हे तुमचं लेक्चर संपणार आहे। चला जाऊयात पुढे। प्रोजेक्टाईल मोशन काय आहे? सगळ्यात पहिले प्रोजेक्टाईल मोशन आहे काय ते एकदा समजून घेऊयात। बघा इकडे माझ्याकडे एक पार्टिकल आहे, हा माझ्याकडे पार्टिकल आहे, ओके। हा पार्टिकल हा पाथ फॉलो करतोय। कोणता पाथ फॉलो करतोय? हा जो समोर दिसतोय हा पाथ या ठिकाणी फॉलो करतोय। क्लियर? हा। आता ह्या पॉइंटला जर मी या ठिकाणी स्टार्टिंगच्या पॉइंटला जर मी या ठिकाणी एक टँजेंट ड्रॉ केला, बरोबर ना, तो हा जो टँजेंट आहे हा त्या पॉइंटची काय दाखवते? व्हेलॉसिटी दाखवते। ठीक आहे? हा। आणि हा जो हॉरिझॉन्टल पासून अँगल आहे याला म्हटलं जाईल अल्फा, अँड दिस अल्फा इज कॉल्ड ॲज व्हॉट? प्रोजेक्टाईल अँगल। काय म्हटलं जाईल? प्रोजेक्टाईल अँगल किंवा अँगल ऑफ प्रोजेक्शन। क्लियर? हा। अजून एक, आता ज्या वेळेला हा पार्टिकल इथून इथपर्यंत जातोय, बरोबर, तर काय होतंय बघा इकडे, हा पार्टिकल इथून इथपर्यंत ज्या वेळेला जातोय त्यावेळेला तो काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय आणि त्यासोबतच काहीतरी प्रमाणात तो व्हर्टिकल डिस्टन्स देखील ट्रॅव्हल करतोय। त्याच प्रकारे आता हा जो पार्टिकल आहे, परत तोच पार्टिकल इथून आता इथपर्यंत गेला। आता इथून इथपर्यंत गेला म्हणजे त्यांनी परत काय केलंय? त्यांनी काहीतरी हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय आणि त्याच प्रकारे त्यांनी काहीतरी व्हर्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल केले। म्हणजे ज्यावेळेला मी म्हणतोय की प्रोजेक्टाईल मोशन ज्यावेळेला फॉलो होत आहे, म्हणजे पार्टिकल ज्यावेळेला ह्या पाथवरून जात आहे त्यावेळेला ते दोन मोशनचं कॉम्बिनेशन आहे। एक आहे हॉरिझॉन्टल मोशन आणि दुसरं आहे व्हर्टिकल मोशन। सो कॉम्बिनेशन ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मोशन इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन। क्लियर? चला इथे दिलेलंच आहे, इट इज द कॉम्बिनेशन ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मोशन। हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मोशनचं ज्यावेळेला तुम्हाला कॉम्बिनेशन दिसेल, दॅट कॉम्बिनेशन इज कॉल्ड ॲज व्हॉट? प्रोजेक्टाईल मोशन। आणि हा जो स्टार्टिंगचा जो तुमचा व्हेलॉसिटीचा जो अँगल आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल, याला म्हटलं जाईल प्रोजेक्टाईल अँगल किंवा अँगल ऑफ प्रोजेक्शन। क्लियर? हा। दुसरी गोष्ट या ठिकाणी ही क्लिअर होते की प्रोजेक्टाईल जो पाथ फॉलो करत आहे हा कोणता आहे? पॅराबोलिक। तुम्हाला दिसतोय इथे हा कोणता पाथ आहे? पॅराबोलिक पाथ आहे। क्लिअर? चला आता पुढे जाऊयात। यालाच आपण पुढच्या स्लाइडवर कंटिन्यू करणार आहोत, काही टेन्शन घ्यायचं नाही। त्यातील पॉईंट नंबर 1 ऑलरेडी कव्हर झालेला आहे। बघा काय आहे? पाथ फॉलोड बाय प्रोजेक्टाईल मोशन इज व्हॉट? पॅराबोलिक। प्रोजेक्टाईल मोशन मध्ये जो पाथ फॉलो होणार आहे तो कोणता आहे? पॅराबोलिक आहे। तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात। प्रोजेक्टाईल मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मोशन। क्लियर? हे पॉईंट तुम्हाला क्लिअर झाले असतील। आता इम्पॉर्टंट, काही टेन्शन घ्यायचं नाही, 2च मिनिटांमध्ये संपवतो। बघा इथे काय, सपोज हा पॉइंट आहे, याला जर मी टँजेंट ड्रॉ केला, बरोबर ना, हा व्हेलॉसिटी दाखवणार आहे। त्याच प्रकारे याला जर इथे मी टँजेंट ड्रॉ केला तर हा देखील काय दाखवणार आहे? व्हेलॉसिटी दाखवणार आहे। ह्या पॉइंटला जर मी टँजेंट ड्रॉ केला तर इथे देखील काय दाखवणार आहे? व्हेलॉसिटी दाखवणार आहे। आणि ह्या पॉइंटला देखील मी टँजेंट ड्रॉ केला तर इथे देखील व्हेलॉसिटी दाखवणार आहे, बरोबर? हा। आता एक गोष्ट मला सांगा, याला जर मी रिझॉल्व्ह केलं, बरोबर ना, सपोज हा जो अँगल आहे हा अँगल आहे इथे अल्फा, ओके। याला जर मी इथे रिझॉल्व्ह केले दोन कंपोनंटमध्ये, बरोबर ना, ह्या दोन कंपोनंटमध्ये, याला देखील मी रिझॉल्व्ह केलं ह्या दोन कंपोनंटमध्ये, याला देखील मी रिझॉल्व्ह केलं, पण याला दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह होईल का? फक्त एकच गोष्ट सांगा, कारण की हा पूर्ण हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे जो पूर्ण रिझॉल्व्ह होणार आहे तो तुमचा हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्येच रिझॉल्व्ह होणार आहे। ठीक आहे? त्यानंतर इथे जर गेलो तर हा एक हॉरिझॉन्टल कंपोनंट असणार आहे आणि याला एक इथे व्हर्टिकल कंपोनंट असणार आहे आणि इथला जो व्हर्टिकल कंपोनंट असणार आहे हा 0 असणार आहे। क्लियर? हा, जातो मी हळूहळू तुम्हाला सांगतो। आता याचा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट असणार आहे इट इज व्हॉट? सपोज Vx अँड दॅट Vx इज इक्वल टू व्हॉट? हॉरिझॉन्टल काय असेल? V इंटू कॉस ऑफ अल्फा, V इंटू कॉस ऑफ व्हॉट? अल्फा। ठीक आहे? आणि व्हर्टिकल जो असणार आहे V इंटू साइन ऑफ व्हॉट? अल्फा। त्याच प्रकारे जर इथं बघितलं तर हा काय असणार आहे? V इंटू कॉस ऑफ व्हॉट? अल्फा। ठीक आहे? हा। आता इथे जर तुम्ही गेलात, बरोबर ना, इथे जर तुम्ही गेलात तर व्हर्टिकल कंपोनंट डायरेक्ट 0 झाला, बरोबर ना। आता इथे तुमचा असणार आहे Vy आणि हा इथे असणार आहे Vy अँड दॅट Vy इज इक्वल टू व्हॉट? 0। बट हॉरिझॉन्टल कंपोनंट डायरेक्ट काय असणार आहे तुमचा? दॅट इज इक्वल टू Vx इज इक्वल टू V इंटू कॉस ऑफ व्हॉट? अल्फा। इथे देखील तुमचा हॉरिझॉन्टल कंपोनंट असणार आहे V इंटू कॉस ऑफ व्हॉट? अल्फा। क्लिअर? आता एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल की हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे V cos अल्फा, V cos अल्फा, V cos अल्फा, V cos अल्फा, हा कायमच V cos अल्फा असेल आणि तो कॉन्स्टंट असेल।
प्रोजेक्टाईल मोशन इज द कॉम्बिनेशन ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल मोशन. आणि हॉरिझॉन्टल जो कंपोनंट आहे बरोबर ना, त्याचा जो हॉरिझॉन्टल कंपोनंट असणार आहे हा कॉन्स्टंट असेल आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे व्ही कॉस अल्फा. आणि जो व्हर्टिकल कंपोनंट आहे हा व्हॅरी होणार आहे. हा इथे व्ही साइन अल्फा आहे, इथे 0 आहे, इथे निगेटिव्ह व्ही कॉस अल्फा आहे. म्हणजे व्हर्टिकल कंपोनंट हा काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. पॉईंट नंबर 2 बरोबर ना. तो बघा काय म्हटलंय, एक्स कंपोनंट ऑफ प्रोजेक्टाईल व्हेलॉसिटी इज ऑलवेज कॉन्स्टंट, is what always constant and which is equal to v cos alpha, and vertical component is what varying. vertical component काय होत आहे, व्हॅरी होत आहे. आणि हायेस्ट पॉइंटला व्हर्टिकल कंपोनंटची व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0. पॉईंट नंबर 3 बघा, ॲट द हायेस्ट पॉइंट व्हर्टिकल कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटी इज व्हॉट 0. म्हणजे पॉईंट नंबर 3 देखील तुमचा काय झालेला आहे, क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, आता व्हेलॉसिटी ऍक्च्युअल व्हेलॉसिटी ते कोणती आहे बघा, ही वाली व्हेलॉसिटी, ही वाली व्हेलॉसिटी, ही वाली व्हेलॉसिटी बरोबर ना, आणि इथे वाली व्हेलॉसिटी ही ऍक्च्युअल व्हेलॉसिटी आहे पार्टिकलची. म्हणजे याला टँजंट ड्रॉ केला ही ऍक्च्युअल व्हेलॉसिटी, याला टँजंट ड्रॉ केला ही ऍक्च्युअल व्हेलॉसिटी, याला टँजंट ड्रॉ केला ही ऍक्च्युअल व्हेलॉसिटी, याला टँजंट ड्रॉ केला ही ऍक्च्युअल व्हेलॉसिटी बरोबर. हा, आणि ऍक्सलरेशन यावर जे ऍक्ट होते ते ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू काय आहे, ग्रॅव्हिटी आहे. आता एक पॉइंट असा आहे की ज्या पॉइंटला व्हेलॉसिटी म्हणजे टोटल व्हेलॉसिटी आणि तुमची ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, ते एकाच ठिकाणी पॉसिबल आहे ह्या पॉइंटला. आणि दिस पॉइंट इज व्हॉट, हायेस्ट पॉइंट. हा जो हायेस्ट पॉइंट आहे ह्या पॉइंटला तुमची ऍक्सलरेशन आणि तुमची व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर आहे. तुम्ही बघू शकता हा तर असा आहे टेंजेन्शियल बरोबर ना, असा, आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याला परपेंडिक्युलर, म्हणजे दोघं एकमेकांना काय झाले, परपेंडिक्युलर झाले. तेच इथे म्हटलंय, velocity and acceleration are perpendicular to each other at what highest point. आणि त्या पॉइंटला सपोज मी C म्हणतोय, तर त्या C पॉइंटला तो काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. क्लिअर. आणि या ठिकाणी अजून एक पॉइंट आहे, व्हेलॉसिटी ऑफ प्रोजेक्टाईल इज मिनिमम ॲट हायेस्ट पॉइंट. आता बघा, तुम्ही म्हणाल कसं, तुम्ही म्हणाल मिनिमम कसे, बघा इथे ह्या पॉइंटला 2 कंपोनंट आहे. सपोज हा किती आहे, हा काहीतरी आहे आणि हा काहीतरी आहे. याच्यात इथे इकडे कंपोनंट इकडे कंपोनंट आहे, म्हणजे यांचा जो कंपोनंट फायनल येणार हा इथे येणार आहे, इथे येणार आहे. पण इथे जर तुम्ही बघितलं याला एकच कंपोनंट आहे, दॅट इज व्हॉट व्ही कॉस अल्फा. इथे बघितलं तर प्रत्येक ठिकाणी व्ही कॉस अल्फा आहेच, प्रत्येक ठिकाणी व्ही कॉस अल्फा आहेच. पण जो व्हर्टिकल कंपोनंट आहे याची देखील काहीतरी व्हॅल्यू आहे, म्हणजे त्यांचा रिझल्टंट व्ही कॉस अल्फा पेक्षा जास्त येणार आहे. पण इथे व्हर्टिकल कंपोनंटची व्हॅल्यू 0 आहे, मग यांचा रिझल्टंट फक्त काय येणार आहे, व्ही कॉस अल्फा येणार आहे, जो की सगळ्यांमध्ये सगळ्यात काय आहे, कमी आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं व्हेलॉसिटी सगळ्यात कमी कुठे आहे, तर ती कुठे असणार आहे, हायेस्ट पॉइंटला असणार आहे. आणि लास्ट पॉइंट, ॲट एनी पॉइंट ऑन द पाथ ऑफ द प्रोजेक्टाईल व्हेलॉसिटी नेव्हर बी 0. कोणत्याही पॉइंटला व्हेलॉसिटी 0 नसणार आहे. फक्त व्हेलॉसिटी व्हर्टिकल कंपोनंट 0 आहे, पण टोटल व्हेलॉसिटी कोणत्याही पॉइंटला 0 नसेल. इथे काहीतरी व्हेलॉसिटी आहे, इथे काहीतरी व्हेलॉसिटी आहे. इथे जरी व्हर्टिकल कंपोनंट 0 असला तर जो हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे व्ही कॉस अल्फा हा कायमच प्रेझेंट आहे. इथे देखील तुमचं काय आहे, हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे, म्हणजे व्हेलॉसिटी कायमच असणार आहे. प्रोजेक्टाईलच्या कोणत्याही पॉइंटला व्हेलॉसिटीची व्हॅल्यू 0 नसेल. क्लिअर. चला, या सगळ्या नोट तुमच्या क्लिअर झाल्या असतील. पुढे जाऊयात, विषय संपून टाकूयात. ठीक आहे. 3 टर्म आपल्याला बघायचे आहेत. पहिली आहे टाइम ऑफ फ्लाइट, दुसरी बघायची आहे हॉरिझॉन्टल रेंज, तिसरी बघायची आहे मॅक्झिमम हाईट. काहीच नाहीये इकडे बघा. सपोज प्रोजेक्टाईल तुमचा जो ऑब्जेक्ट आहे इथून निघाला आणि इथपर्यंत गेला बरोबर ना, म्हणजे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन हा जो आहे याला म्हटलं जाईल पॉइंट ऑफ प्रोजेक्शन, याला म्हटलं जाईल पॉइंट ऑफ लँडिंग. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून पॉइंट ऑफ लँडिंग पर्यंत जाण्यासाठी जो टाइम लागतो दॅट इज कॉल्ड ॲज टाइम ऑफ फ्लाइट. झाली डेफिनेशन. टोटल टाइम ड्युरिंग विच प्रोजेक्टाईल रिमेन्स इन दी स्पेस. समजतंय ना, म्हणजे जो इथून निघाला आणि इथपर्यंत गेला म्हणजे हा स्पेस मध्ये आहे, हा जो टाइम त्याला लागत आहे त्याला म्हटलं जाईल व्हॉट, टाइम ऑफ फ्लाइट. आणि त्याचा फॉर्म्युला हा आहे, टाइम ऑफ फ्लाइट इज इक्वल टू 2v साइन अल्फा डिवायडेड बाय जी. 2v साइन अल्फा डिवायडेड बाय जी, 2v साइन अल्फा डिवायडेड बाय जी तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर आहे हॉरिझॉन्टल रेंज. काही नाही, तुमच्या पॉइंट ऑफ व्हॉट, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून पॉइंट ऑफ लँडिंग पर्यंतचं जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स असणार आहे दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, हॉरिझॉन्टल रेंज. हॉरिझॉन्टल डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ प्रोजेक्शन अँड पॉइंट ऑफ व्हॉट, लँडिंग इज कॉल्ड एज व्हॉट, हॉरिझॉन्टल रेंज. आणि त्याचा देखील फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. हा फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर साइन 2 अल्फा डिवायडेड बाय जी. व्ही स्क्वेअर साइन 2 अल्फा डिवायडेड बाय जी, व्ही स्क्वेअर साइन 2 अल्फा डिवायडेड बाय जी. आणि लास्ट राहिले या ठिकाणी मॅक्झिमम हाईट. काही टेन्शन घ्यायचं नाही. पॉइंट ऑफ प्रोजेक्शन पासून हायेस्ट पॉइंटचं जे डिस्टन्स असणार आहे बरोबर ना, हे जे डिस्टन्स असणार आहे इथे दाखवा किंवा इथे दाखवा, त्याला म्हटलं जाईल मॅक्झिमम हाईट.
व्हर्टिकल डिस्टन्स बिटवीन पॉईंट ऑफ प्रोजेक्शन अँड हॉट हायेस्ट पॉईंट इज कॉल्ड एज हॉट मॅक्झिमम हाईट, आणि त्याचा फॉर्म्युला आहे एच मॅक्स इज इक्वल टू व्ही स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा डिवायडेड बाय 2g, व्ही स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा इज डिवायडेड बाय 2g, व्ही स्क्वेअर साइन स्क्वेअर अल्फा डिवायडेड बाय 2g. टेबल फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या बाहेर कोणताही प्रश्न येणार नाही. चला आता दोन नोट तुम्हाला बघायचे, त्याच्यानंतर एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, म्हणजे हा तुमचा प्रोजेक्टाईल मोशन या ठिकाणी संपणार आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही, 2च मिनिटांमध्ये तुम्हाला समजून सांगतो पॉईंट नंबर 1 काय आहे. बघा इथे डायग्राम मध्ये 2 बुलेट माझ्याकडे आहेत, 2 बुलेट आहे, म्हणजे 2 माझ्याकडे बंदूक आहेत, आणि त्याबरोबर आता बुलेट बाहेर पडणार आहे, गोळ्या बाहेर पडणार आहे. ठीक आहे. हा आता ठेवताना कसे ठेवलेत, असे ठेवलेत, पण तुम्हाला दिसताना असे दिसत आहेत. समजतंय ना, हे एकाच लेवलवर आहेत, बरोबर ना. इथे जर तुम्ही बघितलं तर हे 2 बंदूक अशा ठेवलेल्या आहेत, पण तुम्हाला दिसताना अशा दिसत आहेत. कळत ना, हे तुम्हाला अशा दिसत आहेत, पण ह्या अशा नसून ह्या कशा आहे, अशा आहेत, बरोबर. हा आता यांचं असं म्हणणं आहे की याची जी व्हेलॉसिटी आहे ही v2 आहे, आणि याची जी व्हेलॉसिटी आहे ही v1 आहे. v2 ची व्हॅल्यू v1 पेक्षा काय आहे, जास्त आहे. तर असं झाल्यानंतर ह्या पॉइंटला ज्या वेळेला तुम्ही पोहोचताय तर कोणता आधी पोहोचेल, कोणता नंतर पोहोचेल, किंवा दोन्हीचे दोन्ही एकाच वेळेला पोहोचतील का, काही टेन्शन नाही. याचा आन्सर आहे दोन्हीच्या दोन्ही सायमल्टेनियसली पोहोचतील. आता का ते बघा. मला एक गोष्ट सांगा, याची व्हेलॉसिटी जास्त आहे, बरोबर ना. मग याची व्हेलॉसिटी जास्त आहे, हा थोडा जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. याची व्हेलॉसिटी कमी आहे, तर हा काय होणार आहे, जास्त पुढे जाणार नाही. बघा एखादी गोष्ट तुम्ही फेकून बघा, ज्याची जास्त व्हेलॉसिटी आहे तो जास्त पुढे जाईल, ज्याची कमी व्हेलॉसिटी हा थोडा कमीतूनच खाली येईल. म्हणजे जो पाथ ट्रॅव्हल करत आहे इथे, बरोबर ना, हा थोडा छोटा आहे, आणि इथे जो पाथ ट्रॅव्हल करत आहे हा थोडा जास्त आहे. मग याला टाइम जास्त लागतोय कम्पॅरेटिव्हली, आणि याला थोडा कमी लागतोय, पण दोघंही पोहोचताना आता एकाच वेळेला पोहोचतील, कारण की याची व्हेलॉसिटी कमी आहे. याचा पाथ जरी छोटा असला तर याची व्हेलॉसिटी थोडी कमी आहे, याचा पाथ जरी जास्त असला त्याची व्हेलॉसिटी थोडी जास्त आहे. दोन्ही बॅलन्स होणार आहे, आणि दोन्हीचे दोन्ही एकाच पॉइंटला काय होणार आहे, पोहोचणार आहेत. म्हणजे ते सायमल्टेनियसली जर वरून सोडले वेगवेगळ्या व्हेलॉसिटीने तर ते पोहोचताना सायमल्टेनियस पोहोचणार आहे. तेच या ठिकाणी म्हटलं आहे, 2 bullets are fired simultaneously in horizontal direction from a tower with different speed, then both will reach on the ground simultaneously. दोन्हीचे दोन्ही ग्राउंडवर सायमल्टेनियसली पोहोचणार आहेत किंवा रीच करणार आहेत. आता दुसरी नोट जी आहे 2च मिनिटात ती देखील संपवतो. सपोज याचा प्रोजेक्टाईल अँगल 30 डिग्री आहे, ठीक आहे, आणि माझ्याकडे अजून एक प्रोजेक्टाईल आहे, ठीक आहे ना, जिचा अँगल जो आहे हा 60 डिग्री आहे. म्हणजे दोघांची जी ऍडिशन आहे ही 90 डिग्री आहे. असे कोणतेही पेयर जर आपण घेतले तर त्या केसमध्ये दोघांचीही तुमची जी रेंज असणार आहे, हॉरिझॉन्टल रेंज, ही सारखी असणार आहे. मग इट मे बी 60-30, 30-60, 45-45. दोघांचा जो अँगल आहे, दोन प्रोजेक्टाईलचा अँगलची बेरीज जर, प्रोजेक्टाईल अँगलची बेरीज जर 90 येत असेल तर दोघांची हॉरिझॉन्टल रेंज सेम असणार आहे. इफ 2 प्रोजेक्टाईल्स आर फायर्ड विथ इक्वल व्हेलॉसिटी, ठीक आहे, but one has projectile angle 30 degree and other has 60 degree, then both will have same horizontal range. दोघांचीही horizontal range सेम असणार आहे. त्याचं कारण असं आहे, अल्फा प्लस अल्फा 2 इज इक्वल टू व्हॉट, 90 डिग्री, देन horizontal range will be what, सेम. 2 नोट मी तुम्हाला सांगितल्या, काहीही घाबरू नका. दोन्ही नोट मी परत एकदा सांगतो. सपोज माझ्याकडे एका बिल्डिंगवर मी हॉरिझॉन्टली एक बंदुकीची 2 गोळ्या सोडतोय, बरोबर. एकाची व्हेलॉसिटी जास्त आहे, एकाची कमी आहे, बरोबर ना. तर खाली पोहोचताना ग्राउंडवर दोन्हीही एकाच वेळेला पोहोचतील. ऑलरेडी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. दुसरी नोट, एक प्रोजेक्टाईल माझ्याकडे आहे ज्याचा अँगल आहे, अँगल ऑफ प्रोजेक्शन 30, आणि दुसरी प्रोजेक्टाईल आहे त्याचा अँगल ऑफ प्रोजेक्शन 60 डिग्री आहे. यांची बेरीज जर 90 डिग्री येत असतील तर त्यांची हॉरिझॉन्टल रेंज आरची व्हॅल्यू जी आहे ही कॉन्स्टंट असणार आहे. क्लिअर. चला लास्ट या ठिकाणी पॉईंट आहे, तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. प्रोजेक्टाईल मोशन तुमचं या ठिकाणी संपून जाणार, ठीक आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा काय म्हटले, प्रोजेक्टाईल इज प्रोजेक्टेड विथ इनिशियल व्हेलॉसिटी 40 मीटर पर सेकंड. एक प्रोजेक्टाईल आहे, त्याला प्रोजेक्ट केलंय, ठीक आहे ना. म्हणजे इथे जी व्हेलॉसिटी आहे, बरोबर, इथे जी व्हेलॉसिटी आहे ही आहे 40 मीटर पर हॉट सेकंड ॲट अन अँगल ऑफ 60 डिग्री. हा जो अँगल आहे, अल्फाची जी व्हॅल्यू आहे ही किती दिलेली आहे, 60 डिग्री दिलेली आहे. क्लिअर. हा, विथ हॉरिझॉन्टल डिटरमाइन व्हेलॉसिटी ॲट टाइम t इज इक्वल टू 2 सेकंड. ओके, व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे ॲट टाइम t इज इक्वल टू 2 सेकंड. 2 सेकंड नंतर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. काही टेन्शन घेऊ नका. बघा आता मला एक सांगा, पहिल्यांदी सुरुवातीला जी u ची व्हॅल्यू आहे ही किती आहे, 40 मीटर पर सेकंड. पण ही फक्त u म्हणजे u नाहीये, समजतंय ना. तुमचा हा v1 आहे, ह्या पॉइंटला तुमचा v1 आहे, बरोबर ना. हा, आता 2 सेकंद नंतर सपोज हा इथे गेला,
आफ्टर 2 सेकंद हा इथे गेला आणि हा झाला तुमचा V2. या V2 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. आता हा V2 काय असणार आहे, आता याचे दोन कंपोनंट असतील बरोबर ना. हा असणार आहे Vx2 असणार आहे बरोबर, आणि हा काय असणार आहे Vx काय असणार आहे 1 असणार आहे. Vx काय असणार आहे Vy1 असणार आहे, Vy2 असणार आहे बरोबर ना. हा Vy2 असणार आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर हा काय असणार आहे Vx काय असणार आहे 1, आणि हा इथे जो असणार आहे हा काय असणार आहे Vy काय असणार आहे 1 असणार आहे बरोबर. आपल्याला V2 फाइंड करायचा आहे. मग V2 ची व्हॅल्यू काय येणार आहे बघ बोला. Vx2 चा काय असणार आहे स्क्वेअर प्लस हा काय असणार आहे Vy2 चा काय असणार आहे स्क्वेअर. आता त्यातील एक व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. तुम्ही म्हणाल कशी कशी हॉरिझॉन्टल कंपोनंट प्रोजेक्टाइल मध्ये कायमच सेम असतो बरोबर ना. हा कंपोनंट किती येणार आहे, हा कंपोनंट किती येणार आहे, अरे बरोबर ना. ही व्हॅल्यू 40 आहे. 40 इंटू कॉस 60, 40 इंटू हॉट कॉस 60 बरोबर ना. जर मी ते Vx1 ची व्हॅल्यू फाइंड करायला घेतली तर ही किती म्हणतंय 40 इंटू कॉस ऑफ हॉट 60. सो दॅट इज इक्वल टू 40 इंटू कॉस 60 किती असतो 1/2 अँड दॅट इज इक्वल टू हॉट 20. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे Vx1 ची तीच असणार आहे कशाची Vx2 ची. किती असणार आहे 20 मीटर पर हॉट सेकंद. इथे आपण टाकूयात 20 चा काय असणार आहे स्क्वेअर असणार आहे. क्लिअर. आता राहिला विषय Vy2 ची व्हॅल्यू फाइंड करायची बरोबर ना. हा तर त्यातील Vy1 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. Vy1 ची व्हॅल्यू माहित आहे काय, हा हॉरिझॉन्टल झाला हा व्हर्टिकल झाला. व्हर्टिकल म्हणजे काय 40 इंटू साइन ऑफ हॉट 60 बरोबर ना. आता साइन 60 किती आहे, साइन 60 जर बघितला 40 इंटू रूट 3 बाय हॉट 2 अँड दॅट इज इक्वल टू 20 इंटू हॉट रूट 3. हा तुमचा काय आहे Vy1 आहे. पण जर तुम्हाला Vy2 काढायचा असेल तर तुम्ही कोणतं इक्वेशन वापरू शकता, V इज इक्वल टू यू मायनस हॉट GT, कारण की व्हर्टिकल मोशन आहे बरोबर ना. आता ह्याच जागेवर जर मी बघितलं Vy बरोबर ना, Vy आता इथे मला काय घ्यावं लागणार आहे Vy2 घ्यावं लागणार आहे इज इक्वल टू हा U म्हणजे काय आहे, हा U म्हणजे काय आहे याचा तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटीचा जो फॉर्म्युला आहे बरोबर ना, ज्याची व्हेलॉसिटी आहे ती तुम्हाला इथे घ्यावं लागणार आहे Vy1 ची बरोबर ना. तर Vy1 किती आहे 20 इंटू रूट 3 मायनस हा G10 आहे आणि हा किती आहे 2 आहे. आता हे जर तुम्ही फाइंड केलं रूट 3 1.8 असतो, हा तुम्ही केला तर हा 35 मायनस इथे तुम्ही बघितलं तर 20, हा जवळजवळ आलेला आहे 15. ठीक आहे. सो Vy2 ची जी व्हॅल्यू आहे ही आली तुमची 15. याला घ्या इथे पुट करा. सो 15 चा येणार आहे इथे स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू येणार आहे 220 चा स्क्वेअर आहे तुमचा 400, हा आहे तुमचा 225, दॅट इज इक्वल टू 625 अँड दॅट इज इक्वल टू हॉट 25 मीटर पर सेकंड हे तुमचं आन्सर असणार आहे. आता हा प्रश्न तुम्हाला विचारतील का, नाही विचारणार. हा प्रश्न तुम्हाला विचारणार नाही, पण तुम्हाला कन्सेप्ट समजणं गरजेचं होतं, त्यामुळे मी हा या ठिकाणी क्वेश्चन घेतलेला आहे. एवढा लेंदी प्रश्न तुम्हाला विचारणार नाही, पण जे थेरॉटिकल पॉईंट आहेत प्रोजेक्टाईल मोशनचे हे सगळेचे सगळे तुमचे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी प्रोजेक्टाईल मोशन तुमचं संपलेलं आहे. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.